विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सेट 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स क्वेश्चन नंबर 7 कडे येतो आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. खाली दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन्स सॉल्व करा. आता इथे काही मेथड मेन्शन केली नाही आहे. फॅक्टरायझेशनने सोडवायची की फॉर्म्युला मेथडने सोडवायचं. फॅक्टरायझेशनने सॉल्व होत नसेल तर फॉर्म्युल्याने सोडू. कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड हे आपल्या कोर्समधून काढलेली आहे. आता आपण इथे फर्स्ट एक्झाम्पल घेतो आहे. हे आहे 1/x+5 = 1/x². याला मी पहिल्यांदा सिम्प्लिफाय करतो आहे. 1/x+5 = 1/x². क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. x² × 1 म्हणजे x² होईल इक्वल टू x+5 × 1 होईल x+5. हे आता x+5 मी इकडे घेतो आहे. x² - x - 5 = 0. आता मला स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट कॉन्स्टंट यांचं चिन्हांसकट प्रॉडक्ट करायचं आहे. प्लस इंटू मायनस मायनस 1 × 5 5. आता मला 5चे फॅक्टर्स पडायचे आहे ज्यांचा डिफरन्स आला पाहिजे मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढा म्हणजे 1. तर 5चे फॅक्टर पडतात 1 × 5 किंवा 5 × 1 आणि यांचा डिफरन्स येतो दोघांचा 4. तर 5चे असे फॅक्टर पडत नाही ज्यांचा डिफरन्स मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढा येईल म्हणजे 1 येईल. मग मी याला हे एक्झाम्पलला सोडवायचं आहे फॉर्म्युल्याने. तर हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. याला करेल मी कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म. जर हे पहिल्यांदा सॉल्व करायचा प्रयत्न केला मी फॅक्टरायझेशननी सॉल्व होत नाही, तर मी फॉर्म्युल्याने सोडवतो आहे. तर फॉर्म्युल्याने सोडवायला मला ABCच्या व्हॅल्यूज घ्याव्या लागतील. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म वी गेट A म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1, B म्हणजे मिडल टर्मचा कोइफिशियंट -1 आणि C म्हणजे कॉन्स्टंट कोइफिशियंट -5. मग मी पहिल्यांदा B² - 4AC काढायचा आहे. -1चा होल स्क्वेअर -4 × A म्हणजे 1 × C म्हणजे -5. याला मी ब्रॅकेटमध्ये टाकतो मायनस असल्यामुळे. -1चा स्क्वेअर 1 होईल. इथे होईल मायनस इंटू प्लस मायनस आणि मायनस इंटू मायनस प्लस. मी चिन्हांचा गुणाकार केला पहिले. मग 4 × 1 4 आणि 4 × 5 होतील 20 म्हणजे हे आले 20. B² - 4AC ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणजे मग मी याला पुढे कंटिन्यू करू शकतो. नाव व्हेरिएबल x आहे. x = -b ± रूट B² - 4AC अपॉन 2a इक्वल टू -1 ± रूट B² - 4AC ची व्हॅल्यू सॉरी इथे 21 येते 1 + 20 21 अपॉन 2 × a ची व्हॅल्यू आहे 1. मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 1 ± आता 21चे फॅक्टर पडतात 7 × 3 किंवा 3 × 7. या दोघांपैकी एकही स्क्वेअर नाही आहे म्हणजे स्क्वेअरने याचे फॅक्टर पडत नाही. त्याच्यामुळे हा रूट 21 सिम्प्लिफाय होत नाही, हा असाच राहील /2. मग देअरफॉर 2 रूट्स भेटतील आपल्याला. x = 1 + √21/2 और x = 1 - √21/2. मी सेकंड एक्झाम्पलकडे येतो. सेकंड एक्झाम्पल आहे क्वेश्चन 7 मधला. x² - 3x/10 - 1/10 = 0. x² - 3x/10 परत मायनस आहे 1/10 = 0. सोल्युशनमध्ये मी पहिल्यांदा ही स्टेप घेतो. x² - 3x/10 - 1/10 = 0. हा 10 उडून टाकू आपण पहिले म्हणजे होल इक्वेशनला आपण 10नी मल्टिप्लाय करू. डिवायडेड बाय 10ला कॅन्सल करायला मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 10 करावं लागेल. मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 10. 10नी मल्टिप्लाय केलं x²ला हे 10x² होतील मायनस या सेकंड टर्मला 10नी मल्टिप्लाय केलं 10 10 कॅन्सल होऊन जातील, इथे 3x राहतील आणि मायनस या टर्मला 10नी मल्टिप्लाय केलं 10नी 10ला भाग जाईल 1 राहील आणि याला 10नी मल्टिप्लाय केलं 0 × 10 म्हणजे 0. तर प्लस इंटू मायनस मायनस आणि 10 × 1 10. मला 10चे असे फॅक्टर पडायचे आहे ज्यांचा डिफरन्स आला पाहिजे 3. तर 10चे फॅक्टर पडतात ज्यांचा डिफरन्स 3 येईल आणि ते आहेत
2 × 5 या दोघांचा डिफरन्स 10चे फॅक्टर आहे. सॉरी, तर इथे प्लस चिन्ह याचं प्लस इंटू मायनस मायनस आणि 10 × 1 10. 10चे फॅक्टर पडायचे मला ज्यांची वजाबाकी आले पाहिजे मिडल टर्मच्या कोएफिशियंट एवढी म्हणजे 3. तर 10चे फॅक्टर पडतात ज्यांची वजाबाकी 3 येईल. ते आहेत 2 × 5 किंवा 5 × 2. आता हे सिलेक्ट करतो मी. मग तुम्हाला माहिती आहे हा प्रॉडक्ट निगेटिव्ह असेल तर एक फॅक्टर प्लस असतो, एक फॅक्टर मायनस असतो. ते डिसाईड करावं लागतं मिडल टर्मच्या साईनवरून. मिडल टर्मचं साईन मायनस आहे ते मोठ्याला द्यायचं मग, आणि लहान्याला प्लस कराल. आणि मिडल टर्मचा व्हेरिएबल एक्स आहे. दोन्ही फॅक्टर्सना तुम्ही एक्सने मल्टिप्लाय कराल. हे विल 10x². हे -3x ला तुम्ही लिहाल प्लस 2x -5x -1 = 0. मग आता इथेच मी त्याला दाखवतो तुम्हाला. तिकडे जाऊन या आपण पुढच्या पेजवरती. इथेच आपण त्याला घेऊ. आता काय करणार आपण, 10 आणि 2 याच्यामधून 2 कॉमन निघतो आणि x² आणि x मधून x कॉमन निघतो. आता 10मधून 2 काढला तर 2 × 5 10 होत असतात. मग 2 काढला तुम्ही म्हणजे इथे राहतील 5 आणि x² मधला एक x तुम्ही कॉमन काढला, एक x राहील इथे. आणि मग इथे प्लस आहे, प्लस राहील. आणि हे 2x कॉमन घेतलेलं आहे तुम्ही, त्याच्यामुळे इथे 1 येईल. हा 2x कॉमन काढला, 2x × 1 असतं हे. 2x कॉमन घेतलं तर इथे 1 राहील. आता तुम्हाला सांगितलं होतं मी स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट अदर दॅन 1 असेल तर हा नंबर जसच्या तसं कॉमन निघेल हे जरुरी नसते. हा कॉमन निघू शकतो, नाही निघेल असं पण होऊ शकतं. तर हे मायनस आता मी घेऊन घेतो पहिले. आता 5 आणि 1 यांच्यामध्ये कॉमन आहे 1. आणि इथे एक्स आहे, इथे एक्स नाही आहे म्हणजे एक्स कॉमन नाही आहे. बघा मायनस घेतलं मी पहिल्यांदा. इथे 5 आणि 1मध्ये 1 कॉमन होता आणि एक्स इथे आहे, हे इथे नाही आहे, त्याच्यामुळे एक्स कॉमन नाही आहे. मग -1 कॉमन आहे. जे कॉमन निघालं या दोघांमधून ते काढून घेतल्यावर मग हाच ब्रॅकेट पुढे येईल 5x + 1 आणि =0. आता कॉमन निघेल 5x + 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल 2x - 1 =0. therefore 5x + 1 =0 or 2x - 1 =0. इथे 5x -1 होतील, जे x -1/5 आणि इथे ऑर 2x हा -1 इकडे 1 होईल, x =1/2. तुम्हाला 2 रूट्स भेटले, x -1/5 और x 1/2. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण इथे सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पलकडे वळतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे हे वेगळं आहे, टिपिकल टाईपचं एक्झाम्पल आहे. हे आहे 2x + 3² = 25. त्याला मी कसं सोडवतो पहा. हे खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. हे याची मेथड जी आहे सॉल्व करायची, 2 मेथड असतात, त्याच्यापैकी मी सोपी मेथड तुम्हाला सांगतो आहे. आता काय करायचं आपण याचा, हे 2x + 3² = 25. आता मी या 2x + 3² करू शकतो, फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल² या पद्धतीने मी सोडू शकतो. किंवा मी आता याला डायरेक्ट कसं सोडवतो ते पहा. मी याचा होल² नाही करणार, ह्या 25ला मी इकडे घेतो. हे 2x + 3² मायनस हे +25 इकडे -25 = 0. आता याला 2x + 3² याला असंच राहू देतो आणि -25ला लिहितो मी 5² = 0. आता बघा हे जे इक्वेशन आहे हे आपल्या अशा टाईपचं इक्वेशन आहे. a² - b² म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर = मग हे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर याचे फॅक्टर असतात फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. आता हा जो रूल आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर = फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, म्हणजे हे दोन जे आहे या दोघांचं प्रॉडक्ट आहे, म्हणजे हे दोन याचे फॅक्टर्स आहे. तर हे जे इक्वेशन आहे या फॉर्ममध्ये आपण बसू शकतो. फर्स्ट टर्म प्लस ही फर्स्ट टर्म आहे पूर्ण, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर ही पूर्ण फर्स्ट टर्म झाली तुमची, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर = 0.
मग याला कसं सोडवेल मी, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर याचे फॅक्टर पडेल मी फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. तर फर्स्ट टर्म आहे इथे 2x+3 ही फर्स्ट टर्म झाली आणि प्लस सेकंड टर्म म्हणजे झाला 5. ही पूर्ण फर्स्ट टर्म आहे आणि ही सेकंड टर्म आहे. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअरचे फॅक्टर असतात फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. तर 2x+3चा होल स्क्वेअर ही फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर इक्वल टू 0. तर याचे फॅक्टर पडतील फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. तर फर्स्ट टर्म आहे 2x+3 प्लस सेकंड टर्म आहे 5 इंटू फर्स्ट टर्म, पुन्हा फर्स्ट टर्म आहे 2x+3 फर्स्ट टर्म ही झाली मायनस सेकंड टर्म आहे 5 इक्वल टू 0. मग होईल 2x प्लस, आता +3 + 5 म्हणजे झाले +8. मग 2x, आता पहा इथे एक प्लस आहे एक मायनस आहे, एक प्लस एक मायनस असेल तर या दोघांची वजाबाकी आपण घेतो, मोठ्याचं साईन देतो. 5मधून 3 गेले 2 राहतील, मोठ्याचं साईन म्हणजे मायनस इक्वल टू 0. मग आता या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे, देअरफॉर 2x + 8 इक्वल टू 0 और 2x - 2 इक्वल टू 0. आता एकेकाला सोडवतो. तर 2x इक्वल टू -8, x इक्वल टू -8/2, देअरफॉर x इक्वल टू 2ने -8ला डिवाईड केलं तुम्ही 4चा भाग जाईल आणि इथे 2x इक्वल टू -2 इकडे +2 होतील. मग x इक्वल टू 2/2 हा गुन्ह्याला 2/2 होईल म्हणजेच x इक्वल टू 1. देअरफॉर दोन रूट्स तुम्हाला मिळाले, x इक्वल टू -4 और x इक्वल टू 1. हे थर्ड एक्झाम्पल होतं आपल्या क्वेश्चन 7मधलं. आता मी फोर्थ एक्झाम्पलकडे येतो. m² + 5m + 5 इक्वल टू 0. सोल्युशनच्या आधी आपण प्रॉब्लेम लिहून घेऊ. m² + 5m + 5. पहिल्यांदा मी या इक्वेशनला जे तुमचं जनरल फॉर्ममध्ये आहे त्याला फॅक्टरायझेशनने सॉल्व करायचा प्रयत्न करतो. प्लस इंटू प्लस प्लस झाले आणि 1 × 5 झाले 5. तर 5चे फॅक्टर्स ज्यांची सम आली पाहिजे 5. तर 5चे फॅक्टर आहेत 1 × 5 किंवा 5 × 1 आणि या दोघांची सम येते 6. मला 5चे फॅक्टर पाहिजे ज्यांची सम आली पाहिजे मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढी म्हणजे 5. तर 5चे असे फॅक्टरच पडत नाही ज्यांची बेरीज येईल 5. तर मग मी याला फॅक्टरायझेशनने सॉल्व करणार नाही, मी याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व करेल. मग फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायला ABCच्या व्हॅल्यूज लागतात, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट, मिडल टर्मचा कोइफिशियंट, कॉन्स्टंट कोइफिशियंट. तर याच्यासाठी हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये पाहिजे तर आहे स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट इक्वल टू 0. त्याला कम्पेअर करतो मी, लिहितो मी नुसतं इथे कम्पेअरिंग विथ जनरल किंवा स्टँडर्ड फॉर्म. तर आपण लिहिताना जनरल फॉर्म लिहितो. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म वी गेट, आपल्याला भेटेल काय भेटेल, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट A तो आहे इथे m²चा कोइफिशियंट काही नाही आहे म्हणजे 1 आहे. मिडल टर्मचा कोइफिशियंट म्हणजे B तो आहे 5 आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट तो आहे 5. मग आता मी B² - 4AC ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे 5चा स्क्वेअर मायनस 4 × 1 × 5. तिथे 5चा स्क्वेअर येतो 25 मायनस 5 × इथे मायनसच आहे फक्त आणि 4 × 1 4, 4 × 5 20 म्हणजे याला 25 - 20 म्हणजे 5. तर हा पॉझिटिव्ह आली B² - 4AC ची व्हॅल्यू. इथे फॉर्म्युला मेथडने जेव्हा B² - 4AC म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू निगेटिव्ह जेव्हा येते तेव्हा आपण ते त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व करू शकत नसतो. मग इथे लिहितो आपण हिअर B² - 4AC इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, देअरफॉर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. तशा टाईपचं इक्वेशन मी तुम्हाला एक नमुन्यादाखल सॉल्व करून दिलेलं आहे जेव्हा मी तुम्हाला फॉर्म्युला मेथड शिकवली होती, एक्झरसाइज 2.4. आता इथे 5 आलेलं आहे, आता मी पुढे जाऊ शकतो. नाव इथे व्हेरिएबल m आहे तर mच्या व्हॅल्यूज भेटतील तुम्हाला. mसाठी फॉर्म्युला लिहावं लागेल -b ± रूट B² - 4AC अपॉन 2a. मग इथे -bची व्हॅल्यू 5 आहे प्लस मायनस रूट B² - 4AC ची व्हॅल्यू 5 अपॉन 2 × a ची व्हॅल्यू 1 आहे. मग इथे -5 -5
इक्वल टू -5 प्लस मायनस. आता हा √5 सिम्प्लिफाय नाही होत, हा असाच राहील कारण 5चे फॅक्टर पडतात ते 1 × 5 पडतात, तुम्हाला माहिती आहे. तर ते फायदा नाही. तर 5चे स्क्वेअर नंबरनी काही फॅक्टर पडत नाही. आपण 2a म्हणजे 2 × 1 म्हणजे 2. तर मग देअरफोर m इक्वल टू एक रूट झाला -5 प्लस √5/2 और दुसरा रूट झाला m इक्वल टू -5 मायनस √5/2. इथे आता हे एक्झाम्पल तुमचं संपलं. फिफ्थ एक्झाम्पलकडे येऊ आपण. फिफ्थ एक्झाम्पलमध्ये आपल्याला कोणतं इक्वेशन दिलेलं आहे ते बघू. ते आहे 5m² + 2m + 1. ही फिफ्थ एक्झाम्पल आहे. 5m² + 2m + 1 = 0. आता याला मी सॉल्व करतो आहे या इक्वेशनला. तर पहिल्यांदा स्क्वेअर मी याला फर्स्ट स्टेप हीच लिहून घेतो. 5m² + 2m + 1 = 0. पहिल्यांदा प्लस इंटू प्लस प्लस 5 × 1 5. पुन्हा 5चे फॅक्टर ज्यांची बेरीज, 5चे फॅक्टर ज्यांची सम आली पाहिजे 2. तर 5चे फॅक्टर आहे 1 × 5 किंवा 5 × 1. आणि या दोघांची सम जी आहे ती 6 येते आहे. मला 5च्या फॅक्टरची सम पाहिजे आहे 2. म्हणजे मी याला फॅक्टरायझेशनने सॉल्व करू शकत नाही. मग मी याला सॉल्व करतो फॉर्म्युलेनी. स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, कॉन्स्टंट आहे. मी कम्पेअर करतो जनरल फॉर्मशी. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्मशी कम्पेअर केल्यावर मला एची व्हॅल्यू भेटेल स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 5, बीची व्हॅल्यू भेटेल मिडल टर्मचा कोएफिशियंट 2 अँड सीची व्हॅल्यू भेटेल कॉन्स्टंट कोएफिशियंट 1. मग आता करेल मी नाव b² - 4ac म्हणजे 2² - 4 × 5 × 1. मग 2चा स्क्वेअर येतो 4 -4 × 5 म्हणजे 20 × 1 म्हणजे 20. मग इथे आलं आहे -16. आता बघा b² - 4ac व्हॅल्यू निगेटिव्ह आलेली आहे. मग मी इथे लिहिल हिअर b² - 4ac इज लेस दॅन 0. लेस दॅन 0चा अर्थ होतो निगेटिव्ह. -v म्हणजे निगेटिव्ह. मग जेव्हा b² - 4ac कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी b² - 4ac म्हणजे त्याच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल म्हणजे लेस दॅन 0 असेल तर याचे रूट्स रिअल नसतात, म्हणजे हे आपल्याला सॉल्व करता येत नाही. मग इथे मी लिहिलं b² - 4ac लेस दॅन 0 म्हणजे b² - 4ac व्हॅल्यू ही लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आहे. देअरफोर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आर नॉट रिअल. याचे रूट्स रिअल नाही आहे म्हणजे हे आपल्याला सॉल्व करता येत नाही. आपण याला इथे सोडवलेलं आहे म्हणजे सोडून द्यावं लागेल त्याला आपल्याला तिथे, म्हणजे आपण सॉल्वच केलेलं आहे ॲक्च्युली याला. तर 6th एक्झाम्पल घेतो आहे मी आता. x² - 4x - 3 = 0. x² - 4x - 3 = 0. आता याला सॉल्व करायला मी पहिल्यांदा फॅक्टरायझेशन मेथड वापरून बघतो. इथे प्लस इथे मायनस, प्लस इंटू मायनस मायनस 1 × 3 3. मग आता मला 3चे फॅक्टर पाडायचे आहे ज्यांचा डिफरन्स आला पाहिजे 4. 3चे फॅक्टर ज्यांचा डिफरन्स आला पाहिजे 4. तर 3चे फॅक्टर आहेत 1 × 3 किंवा 3 × 1. तर हे जे फॅक्टर आहेत 3 1 तेच रिपीट झालेले आहेत. तर हे जे दोन फॅक्टर आहेत 3चे यांची वजाबाकी 3च्या फॅक्टरची वजाबाकी आली पाहिजे 4. तर 3च्या फॅक्टरची वजाबाकी 4 येत नाही. मग 3चे असे फॅक्टर, कारण या दोघांची जर तुम्ही डिफरन्स घेतला तर या दोघांचा डिफरन्स 2 येतो. तुम्हाला 3चे फॅक्टर पाहिजे ज्यांचा डिफरन्स आला पाहिजे 4. तर 3चे असे फॅक्टरच पडत नाही ज्यांचा डिफरन्स 4 येईल. हां, 3चे फॅक्टर पडतात ज्यांची सम 4 येईल. पण आपल्याला सम नको. इथे प्लस इंटू मायनस मायनस झालेलं आहे. या स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट कोएफिशियंट चिन्हांचा गुणाकार प्लस इंटू मायनस मायनस झालेला आहे. आणि 1 × 3 3 झालेलं आहे. 3चे फॅक्टर पाहिजे मला, त्यांचा डिफरन्स 4 आला पाहिजे. तर 3चे हे फॅक्टर आहेत 1 आणि 3 किंवा 3 आणि 1 तेच आहेत. आणि यांचा डिफरन्स येतो 2. म्हणजे 3चे फॅक्टर पडत नाही ज्यांचा डिफरन्स 4 येईल. तर मला मग आता याला मी फॉर्म्युल्याने सॉल्व करतो. त्याला कम्पेअर करतो. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे मिडल स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, कॉन्स्टंट आहे, = 0 आहे. तर कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म we get
जनरल फॉर्मशी जर याला कम्पेअर केलं तर आपल्याला ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 भेटतो, बी म्हणजे मिडल टर्मचा कोएफिशियंट -4 भेटतो, अँड सी म्हणजे कॉन्स्टंट कोएफिशियंट -3 भेटतो. आता मी इथे बी स्क्वेअर -4ac व्हॅल्यू काढतो, म्हणजे -4चा होल स्क्वेअर -4 × 1 × -3, मायनसचा स्क्वेअर प्लस आणि 4चा स्क्वेअर 16, आणि इथे पहिले चिन्हांचा गुणाकार करा. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस होईल, आणि मायनस इंटू मायनस प्लस होईल. 4 × 1 4, 4 × 3 12, म्हणजे हे आलं 28. आता ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, तर मी इथे पुढच्या पेजवर जातो. बी स्क्वेअर -4ac पॉझिटिव्ह असेल तर आपण घेऊ आता नाव एक्स व्हेरिएबल. आपला एक्सच्या व्हॅल्यूसाठी फॉर्म्युला एक्स इक्वल टू -b ± रूट बी स्क्वेअर -4ac अपॉन 2a. आता इथे मायनस आणि बीची व्हॅल्यू आहे -4, म्हणजे मग हे मायनस लिहिलं मी, आणि बीची व्हॅल्यू आहे -4, याला ब्रॅकेटमध्ये घेतो, प्लस मायनस रूट बी स्क्वेअर -4ac व्हॅल्यू आहे 28, इथे 2 × इथे एक्सची जी व्हॅल्यू आहे, आपल्या एची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1. आता बघा इथे नीट मी याला कसं सोडवतो, मायनस इंटू मायनस प्लस होईल, आणि होईल मग 4, इथे प्लस मायनस. आता इथे √28 जो आहे हा पास सिम्प्लिफाय होतो. सर्ट शिकले आहेत मागच्या वर्षी, या 28चे स्क्वेअर नंबरने फॅक्टर पडतात 4ने. 4 × 7 अपॉन 2a म्हणजे 2 × 1 म्हणजेच 2. आता इथे 4 प्लस मायनस, इथे बघा हा 4 स्क्वेअर रूटहून बाहेर येईल, 4चं स्क्वेअर रूट येतं 2, √7 अपॉन 2. आता नीट बघा, इथे खूप जणांना इथे काय करायचं, इथे बघा 4 आणि 2 हा 2 × याला, तर 4 आणि 2 या दोघांमधून 2 कॉमन निघतो. इथे ही स्टेप जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे, नीट समजून घ्या. 4 हे प्लस मायनस 2 √7, तर या 4 आणि 2मधून कॉमन 2 निघतो आहे, हा 2 मी कॉमन काढला. आता पहा इथे 4 म्हणजे असतो 2 × 2, 2 काढला म्हणजे 2 राहील, इथे प्लस मायनस आहे, प्लस मायनस राहील, आणि 2 × √7मधून 2 मी कॉमन काढला म्हणजे इथे राहील √7 अपॉन 2. आता बघा काही मुलं काय करतात, या 2ने या 4ला भाग देतात, या 2ने या 2ला भाग देतात, तर असा भाग देता येत नसतो. हे 4 आणि 2 √7 हे प्लस मायनस आहे, म्हणजे दोन टर्म्स जे आहेत ह्या जोडलेल्या आहेत. 4 + 2 √7 किंवा 4 - 2 √7मध्ये बाय 2 असेल तर 2ने 4ला किंवा 2ने ह्या 2ला तुम्ही भाग देऊ शकत नाही, कारण ही पूर्ण सम आहे किंवा हा डिफरन्स आहे. हां, मग इथे जर या दोघांमधून मी असं 2 कॉमन काढला, आता या 2नी हा 2 या ब्रॅकेटला ही जी संख्या आहे ह्या संख्येला हा 2 × आहे. आता मात्र मी या 2नी या 2ला भाग देऊ शकतो 1चा. आता बघा या 2नी या 2ला मी भाग देऊ शकणार नाही, कारण हा 2 जो आहे या संख्येसोबत, या √7सोबत ही संख्या 2 जी आहे ही जोडलेली आहे, म्हणजे या दोघांची सम होत नाही. हा रॅशनल आहे, हा इरेशनल आहे, या दोघांची सम होत नाही, म्हणून ही सम किंवा डिफरन्स असा आपण ठेवतो. तर ही पूर्ण संख्या आहे, या पूर्ण संख्येमधल्या या 2ला या 2नी भाग देता येणार नाही, पण हा 2 जो आहे बाहेरचा हा या ब्रॅकेटला म्हणजे या संख्येला × आहे, तर त्याच्यामुळे या 2नी या 2ला भाग गेला, आणि मग तुमच्याजवळ राहिलं 2 ± √7. ह्या तुमच्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत, म्हणजे हे तुमचे 2 रूट्स आहेत. मग देअरफॉर एक्स इक्वल टू बाय 1 आलेलं आहे खाली, म्हणजे बाय 1 लिहायची गरज नाही. तर 2 + √7 एक व्हॅल्यू येईल, और एक्सची दुसरी व्हॅल्यू येईल 2 - √7. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रकारचे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपण सॉल्व केले, जिथे आपण पहिल्यांदा ट्राय करतो फॅक्टरायझेशनने जमत नसेल तर मग आपण त्याला फॉर्म्युल्याने सॉल्व करतो. मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे नेक्स्ट क्वेश्चन घेईल. मी मुलांना हा क्वेश्चन जो आहे हा एक्झरसाइज 2.2 शिकवताना किंवा 2.3 शिकवताना हा क्वेश्चन मी तुमचा घेतलेला आहे. सॉरी, मी एक्झरसाइज 2.2 किंवा 2.3 बोललो, 2.3 किंवा 2.2 नाही, एक्झरसाइज 2.5 जेव्हा मी शिकवलं होतं तुम्हाला, त्या एक्झरसाइज 2.5 शिकवताना त्याच्यात अशा टाईपचे प्रॉब्लेम्स होते, आणि त्याच्यासोबत मी हा प्रॉब्लेम तुमचा घेतलेला होता, एक्झरसाइज 2.5.
आता नेक्स्ट जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.